नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण प्राचीन ज्ञान प्रणालीतील प्रायश्चित्त आणि दंड या दोन महत्त्वपूर्ण संकल्पना समजून घेणार आहोत. आजच्या भागात आपण प्रायश्चित्त म्हणजे काय, त्याचे भारतीय ज्ञान प्रणालीत आजचे महत्त्व काय आहे हे जाणून घेणार आहोत. तसेच दंड म्हणजे काय, दंडचे प्राचीन भारतीय ज्ञान प्रणालीतील महत्त्व देखील जाणून घेणार आहोत. भारतीय ज्ञान परंपरेतील प्रायश्चित्त व दंड या संकल्पना वैदिक वाङ्मय, धर्मशास्त्र, स्मृतिग्रंथ तसेच उपनिषदांमधून स्पष्ट होतात. प्रायश्चित्त म्हणजे केलेल्या पापांचे किंवा चुकांचे निराकरण करून आत्मिक व सामाजिक शुद्धी साधणारी प्रक्रिया. तसेच दंड ही संकल्पना न्याय, नीती आणि सामाजिक शिस्त राखण्यासाठी वापरली जाते. दंड म्हणजे एखाद्या व्यक्तीने केलेल्या चुकीच्या कृत्यासाठी दिलेले शिक्षेचे स्वरूप, ज्यामुळे त्या व्यक्तीला सुधारण्याची आणि समाजात पुन्हा सन्मानाने वावरण्याची संधी मिळते. प्रायश्चित्त व दंडचे प्रकार हे काय आहेत की ज्यातून शुद्धीकरण केले जाते? चला तर मग आज आपण प्राचीन ज्ञान प्रणालीतील प्रायश्चित्त आणि दंड ही संकल्पना जाणून घेऊया. भारतीय ज्ञान परंपरेतील प्रायश्चित्त संकल्पना वैदिक वाङ्मय, धर्मशास्त्र, स्मृतिग्रंथ तसेच उपनिषदांमधून स्पष्ट होते. प्रायश्चित्त म्हणजे केलेल्या पापांचे किंवा चुकांचे निराकरण करून आत्मिक व सामाजिक शुद्धी साधणारी प्रक्रिया होय. याची व्याख्या व स्वरूप वेद, स्मृतिग्रंथ तसेच धर्मशास्त्रामध्ये विविध प्रकारांनी आढळते. मनुस्मृतीमध्ये प्रायश्चित्त म्हणजे केलेल्या पापांचे शमन करण्यासाठी घेतली जाणारी उपाययोजना. महाभारताच्या अनुशासन पर्वमध्ये प्रायश्चित्ताची विस्तृत चर्चा आढळते. यामध्ये धर्मराज युधिष्ठिराला प्रायश्चित्ताच्या महत्त्वाविषयी भीष्म सांगतात. पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी तप, दान, जप आणि सेवा यांचा अवलंब केला जातो. आपस्तंभ धर्मसूत्रामते प्रायश्चित्ताची रचना ही मनाची आणि आत्म्याची शुद्धी साधण्यासाठी करण्यात आलेली आहे. गौतम धर्मसूत्रमते पापमुक्ती आणि मानसिक शुद्धीसाठी शुद्ध आचरणच खरे प्रायश्चित्त मानले जाते. आता आपण प्राचीन ज्ञान प्रणालीतील प्रायश्चित्ताचे प्रकार जाणून घेऊ. विधानात्मक प्रायश्चित्त. धर्मशास्त्रामध्ये सामाजिक व वैयक्तिक चुकांसाठी विधी सांगितली आहेत. तपस्यात्मक विधी जसे की कठोर तपश्चर्या करणे, चातुर्मास व्रत करणे. जपात्मक विधी जसे की विशिष्ट मंत्रांचे पठण करणे. दानात्मक विधी जसे की अन्नदान, वस्त्रदान इत्यादी करणे. उदाहरणार्थ मनुस्मृतीमध्ये सांगितले आहे की दानम प्रायश्चित्तम श्रेष्ठम. वैदिक दृष्टिकोन. ऋग्वेद आणि अथर्ववेदामध्ये अशुद्धी दूर करण्यासाठी यज्ञ आणि उपासना सांगितली आहे. उदाहरणार्थ अथर्ववेदामध्ये शुद्धीकरणासाठी पवित्र जलांचा उपयोग करण्याचे वर्णन आहे. उपनिषदांमधील दृष्टिकोन. उपनिषदात प्रायश्चित्त म्हणजे आंतरिक शुद्धी आणि आत्मसाक्षात्काराचा मार्ग मानला गेला आहे. उदाहरणार्थ छांदोग्य उपनिषदांमध्ये शुद्ध आचरण, सत्यवादी राहणे हे प्रायश्चित्त मानले आहे. प्रायश्चित्ताचे मुख्य उद्दिष्ट आणि महत्त्व हे पापक्षालन करण्यासाठी असते, ज्यातून केलेल्या कर्माचे फळ कमी होते. आत्मिक शुद्धीतून मन आणि आत्म्याची शुद्धी साधली जाते. सामाजिक पुनर्वसनातून चुकीच्या कृतीसाठी समाजाशी सामंजस्य प्रस्थापित केले जाते. तर धार्मिक संमतीतून पापमुक्त होऊन धर्माचे पालन केले जाते. आता स्क्रीनवर तुम्हाला एक प्रश्न दिसेल, त्याचे उत्तर सांगा. प्रायश्चित्ताचे प्रकार किती आहे? ए 1, बी 2, सी 3, डी 4. प्रायश्चित्ताचे 3 प्रकार आहेत. विधानात्मक प्रायश्चित्त, वैदिक दृष्टिकोन, उपनिषदांमधील दृष्टिकोन. थोडक्यात भारतीय ज्ञान परंपरेतील प्रायश्चित्त एक शुद्धीकरणाचा आणि सुधारणेचा मार्ग आहे.
धर्मशास्त्रांनी वर्णन केलेले प्रायश्चित्त हे व्यक्तीला वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात शुद्ध, नैतिक आणि संतुलित जीवन जगण्यासाठी प्रेरित करते. आता आपण प्रायश्चित्ताचे भारतीय ज्ञानप्रणालीच्या अनुषंगाने काय महत्त्व आहे व त्याचे लाभ काय आहेत हे जाणून घेऊया. आत्मिक आणि नैतिक शुद्धीकरणासाठी प्रायश्चित्ताने व्यक्तीच्या चुकीचे शमन होते आणि ती नैतिकदृष्ट्या सुधारते. धार्मिक प्रायश्चित्तासाठी धर्मशास्त्रानुसार प्रायश्चित्ताने व्यक्तीला धर्मपरायणता प्राप्त होते. जसे की यज्ञवल्क्य स्मृतीत म्हटले आहे, पापांचे प्रायश्चित्त करणे म्हणजे धार्मिक शुद्धीचे प्रमाण आहे. यामुळे व्यक्ती धर्माचे पालन करण्यास पुन्हा सक्षम होते. सामाजिक सामंजस्यासाठी प्रायश्चित्त व्यक्तीला समाजात पुन्हा मान्यता मिळवून देते. जसे की महाभारतात म्हटले आहे, जो प्रायश्चित्त करतो तो धर्मात पुन्हा स्थापित होतो. प्रायश्चित्त हे सामाजिक नात्यांना पुनर्स्थापित करण्याचे प्रभावी साधन आहे. सुधारण्याची प्रक्रिया प्रायश्चित्त व्यक्तीला तिच्या चुकीची जाणीव करून देऊन भविष्यकाळात सुधारण्याची प्रेरणा देते. आपस्तंभ धर्मसूत्र मते प्रायश्चित्त हे मनाची शुद्धता साधण्यासाठी आहे. पुनर्जन्माच्या दृष्टीने शुद्धी भारतीय तत्त्वज्ञानानुसार प्रायश्चित्त व्यक्तीला भविष्यातील पुनर्जन्मासाठी शुद्ध करतो, ज्यामुळे पापांचे निवारण होते. ती प्रक्रिया शुद्धीकरणाची आहे. आता प्रायश्चित्ताचे लाभ जाणून घेऊया. प्रायश्चित्तामुळे चुकीचे आचरण मान्य करून व्यक्तीला सुधारण्यासाठी प्रेरित करता येते. प्रायश्चित्तामुळे व्यक्तीच्या मनोबुद्धीचा, आत्म्याचा आणि सामाजिक जीवनाचे शुद्धीकरण होते. प्रायश्चित्त समाजाला एकत्र ठेवते आणि वैमनस्य दूर करण्यास मदत करते. याशिवाय व्यक्तीच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रायश्चित्त महत्त्वपूर्ण ठरते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाभारतातील युधिष्ठिराच्या चुकांनंतर त्यांनी कठोर तप आणि प्रायश्चित्त केल्याचे वर्णन अनुशासन पर्वात आहे, ज्यामुळे त्यांना समाजात पुन्हा मान्यता मिळाली. रामायणातील वशिष्ठ ऋषींच्या सल्ल्यानुसार अनेक पात्रांनी प्रायश्चित्त करून आत्मोद्धार साधला. कौटिल्य अर्थशास्त्रात चूक करणाऱ्या व्यक्तींना सुधारण्यासाठी प्रायश्चित्त ही दंडाची सकारात्मक प्रक्रिया मानली आहे. भारतीय ज्ञान परंपरेतील प्रायश्चित्त ही पापक्षालनाची केवळ प्रक्रिया नसून ती शुद्धीकरण, सुधारणा आणि समाजात पुन्हा स्थान मिळवण्यासाठीची जीवनपद्धती आहे. धर्मशास्त्रे आणि स्मृतिग्रंथांनी याचा उपयोग केवळ व्यक्तीच्या नव्हे तर समाजाच्या संतुलनासाठी ही महत्त्वपूर्ण मानले आहे. आता स्क्रीनवर तुम्हाला एक प्रश्न दिसेल, त्याचे उत्तर सांगा. महाभारतामध्ये पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी कोणत्या गोष्टींचा अवलंब केला आहे? ए. तप, दान, जप आणि सेवा. बी. पापांचे शमन व उपयोजन. सी. मनाची आणि आत्म्याची शुद्धी. डी. पापमुक्ती आणि मानसिक. याचे योग्य उत्तर आहे तप, दान, जप आणि सेवा. महाभारताच्या अनुशासन पर्वामध्ये प्रायश्चित्ताची विस्तृत चर्चा आढळते. यामध्ये धर्मराज युधिष्ठिराला प्रायश्चित्ताच्या महत्त्वाविषयी भीष्म सांगतात. पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी तप, दान, जप आणि सेवा यांचा अवलंब केला जातो. अशा प्रकारे आज आपण प्रायश्चित्ताचे भारतीय ज्ञानप्रणालीच्या अनुषंगाने काय महत्त्व आहे, त्याचे लाभ काय आहे हे जाणून घेतले आहे. धन्यवाद.